तर मुंबईच्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत कुठलाही फॉर्म्युला फायनल झालेला नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले। मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपाबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली ही माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणार नाही हे भाजपकडून आधीच स्पष्ट करण्यात आले असेही दरेकर म्हणाले। नाही, तुम्हाला चर्चा कुठून माहिती झाली मला माहित नाही, फॉर्म्युला कुठून माहिती झाला हेही मला माहित नाही। मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये बोलणी सुरू आहेत आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये या विषयातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। मुंबईपुरतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। नवाब मलिकांच्या विषयामध्ये स्वयंस्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्या धर्तीवरच भारतीय जनता पार्टीची भूमिका या ठिकाणी राहील। तुर्तास तरी त्या ठिकाणी शिंदे साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी बोलणी सुरू आहे। 30 तारखेपर्यंत महापालिकांसंदर्भात सगळं चित्र स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। 30 तारखेपर्यंत महानगरपालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। 30 तारखेला चित्र स्पष्ट, 30 तारखेला चित्र स्पष्ट, 30 तारखेला चित्र स्पष्ट, 30 तारखेला चित्र स्पष्ट। तर अरुण गवळींची दुसरी मुलगी देखील महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरते। योगिता गवळींकडून प्रभाग क्रमांक 207 मधनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अखिल भारतीय संघ पक्षाच्या वतीनं दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत अरुण गवळी यांच्या। अरुण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळी हिनं देखील महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अखिल भारतीय संघ पक्षाच्या वतीनं दोन्ही मुली अरुण गवळी यांच्या निवडणुकीच्या रिंगणात। यानंतर एक मोठी बातमी, मनसेच्या नेत्यांची थोड्याच वेळात शिवतीर्थवरती एक बैठक होणार आहे। राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावलंय। काल देखील आपण बघितलं मनसेचे काही प्रमुख नेते शिवतीर्थवरती आले होते। निवडणूक कॅम्पेन, सभा आणि रॅलींबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्यासाठी मनसेच्या नेत्यांना आज पुन्हा एकदा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बोलावण्यात आलंय। आजच्या बैठकीत निवडणूक कॅम्पेन, सभा, रॅली या संदर्भात चर्चा होईल। पुढची बातमी आहे, देवळाली प्रवराच्या नवनिर्वाचित भाजप नगराध्यक्षांची दादागिरीची भाषा समोर आली आहे। माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकडी मान करून बघितलं तर तंगड्या काढणार असं वक्तव्य समोर आलंय। भाजपचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विरोधकांना इशारा दिला। सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा, नीट ऐका। जर यदा कदाचित आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडं वाकडी मान करून बघितलं, जरी या 3 दिवसात तर फार बोललेला आहात, पण जर यदा कदाचित वाकडी मान करून जरी बघितलं तर मी तंगड्या काढल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय। संयम ठेवलाय तर त्याचं अंत बघू नका।